व्हेरी गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आज खास क्लास असा शब्द वापरलेला होता मी मीटिंग मध्ये. इतर सहभागी विद्यार्थ्यांना कल्पना असेल नसेल तर जे खास क्लास म्हणजे आजचा दिवस काही थोडासा खास आहे. डू यू नो कोण कोण कोणाला कल्पना आहे की आजच्या क्लासची आज काय विशेष आहे? Today's day is the special. We have celebrated this day in the last year, 15th September, in the classroom number 42. Engineer Day. Engineers Day. That's nice. आणि त्यामुळं इंजिनियर्स डे सेलिब्रेशन आज आपण या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपलं क्लास, कॉलेज, स्कूल चालू नाहीये. दररोजचा क्लास तर आपला चालू असतो, तर चला म्हणलं इंजिनियर डेच्या दिवशी आपण इंजिनियर्सनी नवीन तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या साह्यानं पण आपण ऑनलाईन का होईना इंजिनियर्स डे थोडासा सेलिब्रेट करू असा विचार होता. शाळेमध्ये असणाऱ्या विश्वेश्वरांच्या प्रतिमा पूजन वगैरे करण्याचा पण विचार होता, परंतु जे कोरोबिड सर्वेक्षणची कामं आल्यामुळे प्राचार्य आणि इतर काही वरिष्ठ मंडळी सध्या कुंजीरवाडीमध्ये अंडर ट्रेनिंग आहेत सगळेजण, त्यामुळं तिथं आपण प्रत्यक्षात आज काही करू शकलो नाही. परंतु प्रत्यक्षात तो एक विषय जरी सोडला, प्रतिमा पूजन हे प्रतीक असतं शेवटी. कधी जरी केलं तरी आपण, तुमच्यापैकी बरेच लोक काही चांगले आस्तिक आहेत, काही नास्तिक आहेत माझ्यासारखे, परंतु हे सगळं करत असताना प्रतिमा पूजन सुद्धा एक प्रतीक आहे, एक आयडॉल. त्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं की आपण त्याच्या काही अंगीकारणं, त्यातले काही गोष्टी घेणं की ज्याच्या साहाय्याने आपल्याला आपलं एज्युकेशन आणि इतर गोष्टी आपण चालू ठेवू शकतो. आता इंजिनियर्स डेची ही गेल्या वर्षी आपण पाहणी केलेली आहे, म्हणजे आपण माहिती घेतलेली आहे. लास्ट इयर तुम्ही इंजिनियर्स डेची सगळी माहिती झाली आणि नंतरही काही माहिती झाली असेल. आय थिंक तुम्हाला 9वीला का 8वीला काहीतरी विश्वेश्वरांचा धडा पण होता. आणि त्याशिवाय तुम्ही इंटरेस्टनं, स्वतःच्या इंटरेस्टनं, आवडीनं तुम्ही काही माहिती इंटरनेटवर सर्च केली असेल. काही जणांनी केली, त्याबद्दल काही जणांनी माझ्याशी विचारणा केली, वाचन केलं, चांगली गोष्ट आहे. विद्यालयात वारंवार आपण अशा काही ऍक्टिव्हिटी करत असतो. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये अशा ऍक्टिव्हिटी आपण का करतो हा एक फार महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या ऍक्टिव्हिटी करत असताना कोणतेही डे साजरे करतो. आपण टीचर्स डे साजरे करतो, आपण इंजिनियर्स डे साजरे करतो, वुमन्स डे साजरे करतो, किंवा असे त्याच्या पाठीमागे काही एक ऑब्जेक्टिव्ह असते. हे साजरे करण्यामागे काही एक उद्देश असतो. साजरे करणं हा आपल्या भारतीय लोकसंस्कृतीतला फार मोठा उत्साहाचा विषय आहे. काही असेल ते साजरं करायचं. आपण मस्त फटाके आणा, रोषणाई करा, मंडप लावा अँड सो ऑन, अशा सगळ्या गोष्टी आपण सेलिब्रेट करत असतो. सेलिब्रेट करणं आपला छंद आहे, आपल्या भारतीय लोकांचा. मला त्या दृष्टीने सेलिब्रेशन अपेक्षित नसतं आणि मी मग तशा सेलिब्रेशन पासून मी दूर असतो. तुम्हाला माहित आहे, विशेषतः 9वी क मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सव आणि इतर गोष्टीपासून तो माझा अनुभव आलेला आहे. आपण एक्झॅक्ट केलं काय पाहिजे, हे उद्देश आपण, हे डे आपण साजरे करतो याच्यासाठी की ही जी काही महान व्यक्तिमत्व होऊन गेली आपल्या देशात किंवा जगभरात, मानवाच्या इतिहासात, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वानं काही छाप सोडली मानवाच्या संस्कृतीवर. एक सजेशन देतो की ज्यांच्याकडे आवाज जास्त आहेत त्याने, आज मी सगळ्यांना फ्री ऑफ ठेवलेला आहे आवाज आणि व्हिडिओ. दॅट डझंट मीन की तुम्ही थोडासा दंगा करावा किंवा इतर दंगा जर येत असेल तुमच्या आजूबाजूला तर थोडा म्यूट करा तुमची बाजू. ज्यावेळी तुम्ही बोलणार आहात त्यावेळी तुम्ही ऑन करा तुमचा म्यूट. तुम्हाला प्रत्येकाला बोलायला संधी मिळेल वाटल्यास. ठीक आहे. तर ही जी महान व्यक्तिमत्व झाली, मग त्याच्यामध्ये आज आपण साजरा करत असलेला इंजिनियर्स डे विश्वेश्वरय्यांचा, तो इंजिनियर्स डे किंवा आपण टीचर्स डे
महात्मा फुले जयंती, राजर्षी शाहू, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आपण सेलिब्रेट करतो फक्त, पण सेलिब्रेट करण्यापलीकडे आपण विचार केला पाहिजे की लक्षात घेतलं पाहिजे की आपण ह्या व्यक्ती सगळ्या तुमच्या माझ्यासारख्याच एक हाडामासाच्या सामान्य व्यक्ती होत्या. बायोलॉजिकली त्यांच्याकडे अशी काही फार मोठी पॉवर नव्हती, की फार मोठी ताकद नव्हती, किंवा त्यांचा मेंदू आपल्या मेंदूच्या आकारापेक्षा फार मोठा वगैरे असं काही नव्हतं. बट दे डीड द एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स. त्यांनी अत्यंत उत्कृष्ट त्यांच्या आयुष्यात काही परफॉर्मन्स केलेला, त्यांनी कार्यक्षेत्र निवडून, आणि ते करत असताना त्यांनी तो का केला हे लक्षात घेतलं पाहिजे. कसा करू शकले, तर त्याच्या पाठीमाग ज्या क्वालिटीज आहेत, ज्या हॅबिट्स आहेत, आपल्याला आयुष्याला लावून घेतलेल्या हॅबिट्स, क्वालिटीज, महत्वाकांक्षा आणि त्यांचं हार्डवर्क, हे समजून घेणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आपण तुमच्या पुढं खूप आयुष्य आहे. तुम्ही आत्ताच 15 वयात आहात, म्हणजे पासून खूप प्रचंड आयुष्य तुमच्या पुढे ठेवलेलं आहे, आणि हे आयुष्य तुम्हाला उत्कृष्ट जगण्यासाठी अनेक आव्हानं तुमच्या समोर उभा राहणार आहेत. आणि या आव्हानावर मात करण्यासाठी इतिहासात, मानवी इतिहासात अशी जी काही कर्तृत्वाची साखळी आहे ती तुम्हाला प्रेरित करण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. आज असे काही आयडॉल्स आपल्याला शालेय विद्यार्थ्यांच्यावर ठेवणं प्रचंड गरजेचं काम झालेलं आहे. पूर्वीपासून हे होत आले, परंतु आपण सेलिब्रेशनकडेच फक्त लक्ष दिलं. सांगितलं काय की उत्सव साजरा करण्यापलीकडे आपण विचार केला पाहिजे. कारण आज देखील आपल्या समाजात कुणाला किंमत मिळते, कुणाला टीआरपी मिळतो, हा फार मोठा इश्यू झालाय. सध्या तुम्ही पाहतच आहात की टीआरपी सध्या कशाला मिळतोय. टीआरपी मिळतोय सध्या तुम्हाला कंगना राणावत, सुशांत सिंग अँड सो ऑन, राजकीय इश्यूज, नॉन पॉलिटिकल अँड पॉलिटिकल इश्यूज, की जे आपल्या आयुष्यासाठी काहीही महत्वाचे नाहीयेत, किंवा भारताच्या विकासासाठी, भारताच्या संस्कृतीसाठी काहीही आवश्यक नाहीयेत. परंतु आपल्या विकासासाठी आवश्यक आहे ते अब्दुल कलाम आहेत, ते विश्वेश्वरय्या आहेत, डॉक्टर होमी भाभा आहेत, डॉक्टर सी.व्ही. रामन आहेत. त्यांच्या कार्यातून, त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या संशोधनातून या देशाची प्रगती झालेली आहे, की हा देश वैज्ञानिकदृष्ट्या एका विशिष्ट टप्प्यावरती, जो आज जगामध्ये क्रांतीच्या टप्प्यावरती आहे, किंवा एखाद्या वरिष्ठ टप्प्यावरती आपण आहोत, ज्याच्यामध्ये सायबर क्रांती आहे, की जे राजीव गांधी, विजय भटकर सारखी माणसं आहेत की ज्यांनी ही सायबर क्रांती घडवून. ठीक आहे, तर आता या नियोजनात इंटरेस्टेड आहेत. मला काल उशिरा खूप या गोष्टीची जाणीव झाली, की माझ्या मनात होती की आज मी उरळी कांचन मध्ये यावं आणि तिथून काही ऍक्टिव्हिटी कराव्यात. ते शक्य झालं नाही. त्यावेळी मी काही मुलांशी बोलल्यानंतर त्या मुलांनी प्रतिसाद दिलेला आहे, आणि त्यापैकी काही विद्यार्थी आज या इंजिनियर्स डेच्या निमित्तानं काही विचार, मी विचार म्हणतोय, लक्षात घ्या, काही विचार मांडणार आहे. कारण विश्वेश्वरांची कथा, त्यांचं चरित्र हे सगळं आपणास माहिती आहे. या ठिकाणी मला महत्व द्यायचं ते विचार, ज्या विचाराच्या सहाय्यानं आपल्याला आयुष्यात आपल्याला प्रगती करायला निश्चित काहीतरी प्रेरणा मिळते, असे काही विचार हे मांडणार आहोत. आणि यासाठी सर्वप्रथम आपल्या वर्गातील मेकॅनिकलचा विद्यार्थी, आय थिंक आय एम सीइंग हु इज द फर्स्ट, अनुष्का शिंदे. अनुष्का, आर यू रेडी? येस सर. देन अनुष्का सर्वप्रथम आपल्या समोर त्यांचं आयुष्यपट मांडेल. थोडं 4-4 मिनिटच बोलणार आहेत प्रत्येक जण. त्यानंतर स्नेहा, त्यांना त्यांचा क्रम माहिती आहे, शिवाय मी तिथं मीन व्हाईल तुम्हाला सूत्रसंचालन म्हणा किंवा फॉर्मल, आपला इनफॉर्मल कार्यक्रम आहे, आपला फॉर्मल नाहीच आहे, आता ऑनलाईन असल्यामुळे इनफॉर्मल आहे, आपण करत जाऊया. सो लेट्स वेलकम अनुष्का शिंदे. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. विज्ञान युगातील व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या या महान अभियंत्याचा आज हा जन्मदिवस संपूर्ण भारतभर राष्ट्रीय अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो.
विश्वेश्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 रोजी म्हैसूरच्या रियासती राज्यातील मंदळे गावातील कन्नड बोलणाऱ्या ब्राह्मण कुटुंबात झाला होता. श्रीनिवास शास्त्री व व्यंकट लक्ष्मा यांचे ते अपत्य होते. डॉक्टर विश्वेश्वरय्या हे मुळातच धार्मिक वातावरणात वाढलेले होते. वडील मंदिरात पुजारी होते. घरात व्रतवैकल्यांना कोणतीच कमी नव्हती. मात्र विश्वेश्वरय्यांना मंदिरात जायला नेहमी नाराजी वाटत असत. त्यांचा देवावर मुळातच विश्वास नव्हता. पूजापाठ, पोथ्या, धर्म, व्रत, उत्सव या गोष्टी त्यांना अजिबात आवडत नव्हत्या. कोणत्याही मनुष्याची सेवा करणे हाच त्यांचा धर्म होता आणि सतत काम करणे हीच त्यांची देवपूजा होती. शालेय शिक्षण पूर्ण करत असतानाच विश्वेश्वरय्या अवघ्या 15 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परिस्थिती बेताची होती. त्यांची आई जिद्दी होती. तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले. भरपूर कष्ट केले. शालेय जीवनातच गणित आणि इंग्रजी विषयांतील त्यांची प्रावीण्यता आणि विज्ञान विषयातील त्यांची ओढ ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्षात आली. शालांत परीक्षा होताच त्यांनी विश्वेश्वरय्यांना विचारले, पुढे काय करायची इच्छा आहे? त्यांनी विज्ञान शाखेत पुढे शिकायची इच्छा व्यक्त केली. मुख्याध्यापकांनी आपले खास शिफारस पत्र देऊन सेंट्रल कॉलेजचे प्राचार्य चार्ल्स वॉट्स यांच्याकडे पाठविले. यांना सेंट्रल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. पुष्कळ कष्ट करून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. पुढे प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले. तेथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. 1883 मध्ये अभियांत्रिकी परीक्षेमध्ये मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत ते आले. मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले. आपण करत असलेल्या कामात कितीही अडथळे आले तरीही गांगारून जायचे नाही. कितीही विरोध झाला तरीही बाजूला हटायचे नाही. काम अर्धवट सोडायचे नाही. ते पूर्णत्वाला जाईपर्यंत थांबायचे नाही. ते सर्वोत्तमच झाले पाहिजे. त्यासाठी कितीही कष्ट करावे लागले तरी ते करायचे. अपयशाला घाबरायचे नाही आणि यश आले तरी शेफारून जायचे नाही. हे त्यांचे जीवनसूत्र होते. ते मितभाषी होते. जास्तीत जास्त काम करायचे. कामाचा दर्जा वाढवत नेण्यासाठी त्यांचा एकच मंत्र होता, तो म्हणजे अधिक काम. ह्या सगळ्या प्रक्रियेत सुख दुःख अशा भावनांमध्ये ते गुंतून पडत नसत किंवा त्यांना वेळच भेटत नसत. एखादे काम यशस्वी पूर्ण केले की लगेच त्यातून ते मनाने देखील मोकळे व्हायचे आणि त्या भावनांना उतारा म्हणून लगेच दुसऱ्या कामाला लागायचे. त्यातच पुन्हा स्वतःला बुडवून टाकायचे. ह्या सगळ्या सवयी त्यांना शालेय जीवनातच लागल्या. काही नेमकेपणी आपोआप तर काही जाणीवपूर्वक स्वतःमध्ये बांधून घेतल्या. धन्यवाद. व्हेरी नाईस अनुष्का, माझ्या अपेक्षेपेक्षा तर छान बोललीस. नेक्स्ट स्नेहा आहे ना? हो सर. हा, लेट्स स्नेहा वाघ. आपणास आता या विषयामध्ये आपण प्रत्येकाला थोडस वेगवेगळे विषय करून दिलेले आहेत आपण. त्यामध्ये स्नेहा आता विश्वेश्वरय्यांच्या बद्दल काही अद्वितीय असणाऱ्या म्हणजे त्याच्या विशिष्ट व्हेरी व्हेरी विशिष्ट स्पेसिफिक अशा अचिव्हमेंट काही सांगेल. कम ऑन स्नेहा, वेलकम. सर, विश्वेश्वरय्या यांनी मुंबई येथे आपली डिग्री कंप्लीट केल्यानंतर त्यांना नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना खानदेशामधल्या एका नाल्यावर पाईप बसवण्याचे आव्हानात्मक काम देण्यात आले. त्यांनी ते मोठ्या कौशल्याने करून दाखवले. त्यांच्यावर वरिष्ठ मंडळी खुश झाली व त्यांना फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराचे पाणी पुरवठ्याचे क्लिप्त जबाबदारी देण्यात आली. सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाईल. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाईल. नागरिकांना त्यांचा त्रास होत असे. प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपवत नसे. विश्वेश्वरय्या यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी
अत्यंत व्यावहारिक व अल्प खर्चिक तोडगा काढला. नदीच्या काठाजवळ पात्रातच एक गोल विहीर खोदून काढायला लावली. नदीच्या तळापासून नदीच्या प्रवाहाखाली एक बोगदा खणला. नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले. हा सर्व भारतात कौतुकाचा विषय ठरला. ही त्यांच्या कामाची सुरुवात होती. पुढे त्यांनी शिक्षण, उद्योग, शेती इत्यादी क्षेत्रातही नेत्रदीपक कामगिरी केली. त्यांना मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली. कराची, बडोदा, सांगली, नागपूर, राजकोट, गोवा, कोल्हापूर, फलटण इत्यादी संस्थांना व नगरपालिकांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले. आपल्या विषयातील चूक ज्ञानासाठी हॅलो हा हॅलो हॅलो, म्यूट करा. चोरमले सर, तुमच्याकडे म्यूट करा. हा म्यूट करा. काय सांगितलं आवाज म्यूट करा. काय सांगितलंय ऐका की वीट करायला सांगितलंय. नेहा. हो सर. प्लीज कंटिन्यू. फोन ऑफ ठेवा सर. हा. आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या जगविख्यात होते. एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना या अभियंताच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणीव झाली. रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला. रेल्वे थांबली आणि मग समजले की पुढे 1.5 किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे रूळ उखडले गेले आहेत. एका अभियंताच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. राष्ट्रबांधणीसाठी आपले उभे आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरय्यांना ब्रिटिश सरकारने सर किताब दिला. तर मुंबई, कोलकाता, पाटणा, अलाहाबाद, म्हैसूर विद्यापीठांनी डी.लिट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. पुढे भारत सरकारने 1955 मध्ये त्यांना भारतरत्न पदवी देऊन मानवंदना दिली व त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. एवढं बोलून मी थांबते. व्हेरी गुड स्नेहा. आता विद्यार्थ्यांच्या मधून सार्थक चौधरी, की ज्या अभियंत्याच्या निमित्तानं म्हणजे विश्वेश्वराच्या निमित्तानं जो अभियंता दिन साजरा केला जातो, त्या विश्वेश्वरांचं अभियांत्रिकी क्षेत्रातलं जे कर्तृत्व आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगतील सार्थक चौधरी. कमॉन सार्थक, वेलकम. जो ऊंचाई पर जाने से नहीं डरता, जो ऊंचाई पर जाने से नहीं डरता, जो गिरने से नहीं डरता, जो एग्जाम से नहीं डरता, वही असल इंजिनियर हे होता, वही असल इंजिनियर हे होता. अशाच एका महान अभियंत्याची आज मी तुम्हाला माहिती सांगत आहे. विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकीमध्ये पदवी ग्रहण केल्यानंतर मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. त्यानंतर त्यांना भारतीय पाटबंधार महामंडळ येथून निमंत्रण आले. तसेच दख्खन पाटबंधारांची अतिशय क्लिष्ट योजना त्यांनी राबवली. विश्वेश्वरय्या यांनी सांडव्याची स्वयंचलित पूर नियंत्रण द्वार प्रणाली विकसित केली व त्याचे पेटंटही घेतले. हे पेटंट सन 1903 मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील खडकवासला धरणास लावण्यात आले. तसेच त्यानंतर त्या पेटंटच्या यशस्वी यशामुळे ग्वाल्हेर व कृष्णराज सागर धरण म्हैसूर येथे बसवण्यात आले. म्हणूनच विश्वेश्वरय्या यांना सत्कार मूर्ती म्हटले गेले, कारण त्यांनी त्याबरोबर हैदराबाद शहराचे पुरापासून विकसित प्रणाली वापरून संरक्षण केले होते. कृष्णराज सागर हे म्हैसूर शहराजवळील असलेले कावेरी नदीवरचे धरण. मुळात प्रथम श्रीरंगपट्टणम जवळील कन्नबाडी या खेड्याजवळ हे धरण बांधायची कल्पना होती, परंतु काही तांत्रिक आणि नकाशे यांच्या अडचणींमुळे नव्याने सर्वे करण्याचा निर्णय घेतला. या मोठ्या धरणामागे 2 प्रमुख उद्दिष्टे होती. पहिलं म्हणजे कोलार येथील सोन्याच्या खाण उद्योगासाठी पुरेशी वीज निर्माण करणे आणि दुसरा म्हणजे शेतीच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करून देणे. सन 1902 मध्ये कावेरी नदीवर शिवसमुद्रम येथे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती केली जात असे, परंतु शिवसमुद्रम येथील कावेरी नदीचा प्रवाह स्थिर नव्हता. तो सारखा कमी जास्त होत असल्याने
त्याचा वीज निर्मितीवर मोठा परिणाम होईल. पुरेशी वीज न मिळाल्याने कोलारच्या उत्पादनावरही सुद्धा परिणाम होईल. त्यामुळे यावर उपाय म्हणून स्थिर जलसाठा आणि कायमस्वरूपी मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती यांची स्वतंत्र आवश्यकता यासाठी धरण बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. विश्वेश्वरय्या यांनी अशी अनेक कामे जगभर बघितली होती. सर्वेचा तपशील हातात येताच त्यांच्या कामातील अनुभवाने धरणाची जागा निश्चित करण्यापासून ते अंदाजपत्र खर्चाचे अंदाजपत्र तयार करण्यापर्यंत कामाला त्यांना वेळ लागला नाही. कावेरी नदी खोऱ्यात अशा कामासाठी लागणारी एक उत्कृष्ट जागा उपलब्ध होती. त्यांनी 140 फूट उंच दगडी बांधकाम करण्याची योजना आखली. त्यात सुमारे 48,000 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा तयार होणार होता. त्यातून सुमारे 1,50,000 एकर एवढा शेती क्षेत्राला सिंचनासाठी मिळणारे पाणी मिळणार होते. तसेच 80,000 HP एवढी वीज निर्मितीही होणार होती. या धरणाची लांबी ही 8,600 फूट होती, तर जमिनीपासून ते 130 फूट उंच असणारे धरण होते. 20व्या शतकातील कृष्णराज सागर धरण हे सगळ्यात मोठे धरण असणार होते. त्यासाठी 2.43 कोटी इतका खर्च करावा लागणार होता. विशेष म्हणजे हे धरण पूर्णतः भारतीय अभियंत्यांनी डिझाईन करून उभारलेले होते. धरणाला वेगवेगळ्या पातळ्यांवर एकूण 161 दरवाजे ठेवण्यात येणार होते. त्यांपैकी विश्वेश्वरय्यांनी डिझाईन केलेले खडकवासला पद्धतीचे 48 स्वयंचलित दरवाजे असणार होते. 161 दरवाज्यांपैकी 131 दरवाजे हे परदेशातून आयात करून आणले गेले. सन 1911 मध्ये डिझाईन करायला घेतलेला हा प्रकल्प 20 वर्षांनंतर सन 1931 मध्ये पूर्ण झाला. यात 10 मशीनचा कमी वापरामुळे कामास जास्त वेळ लागत असे. या धरणाचे बांधकाम पाहता ते त्या काळातील आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. या सर्व कामगिरीमुळे विश्वेश्वरय्या हे म्हैसूर राज्याचे पिता म्हणून ओळखले जाऊ लागले. विश्वेश्वरय्या यांची कीर्ती सांगत असताना पंडित नेहरू असे म्हणतात की विश्वेश्वरय्या हे भारताला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे आणि कृष्णराज सागर हे विश्वेश्वरांना पडलेले सुंदर स्वप्न आहे. तसेच महात्मा गांधी असे म्हणतात की विश्वेश्वरांनी आपल्या आयुष्यात कृष्णराज धरण सोडून बाकी काहीही केले नसते तरीही ते अमर झाले असते. विश्वेश्वरय्या यांच्याकडून आपल्याला असे शिकण्यास मिळते की कोणताही स्थायी भाव दुसऱ्याच्या आयुष्यास आकार देऊ शकत नाही. कोणताही स्थायी भाव दुसऱ्याच्या आयुष्यास आकार देऊ शकत नाही. आपले यश आणि आनंद आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. आपल्या स्वतःसाठी विचार करा आणि आयुष्याची योजना करा. धन्यवाद. सर तुम्ही म्यूट आहात. मीच म्यूट होतो. तर इंजिनियर हा सर्वप्रथम चौधरी सार्थक अभिनंदन, छान बोललास. इंजिनियर हा मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे म्हणतोय अशाला भाग नाही, पण तुम्ही लक्षात घ्या तर इंजिनिअरिंग इज अ जॅक ऑफ ऑल अँड ऑल्सो मास्टर ऑफ ऑल. का तर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या जेवढ्या व्यक्ती मी काही महान व्यक्ती पण त्याबरोबर रेग्युलर पण सर्वसामान्य व्यक्ती पण जे पाहतो त्यांना अनेक क्षेत्रात म्हणजे त्यांच्या विषयासहित इतर अनेक क्षेत्रामध्ये उत्तम गती असते. उत्तम साहित्य, कथा, कविता, सिनेमा, फोटोग्राफी, आर्ट या सगळ्या क्षेत्रात इंजिनिअरिंगच्या लोकांना जितकी जास्त गती आहे तशी इतरत्र फार कमी दिसते मला. आणि विश्वेश्वरय्या हे त्यापैकीच एक होते की त्यांनी फक्त अभियांत्रिकीच काम केलं नाही तर संपूर्ण प्रशासन यंत्रणा, शैक्षणिक, सामाजिक या अनेक विषयामध्ये त्यांना प्रचंड गती होती. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग पासून एरोनॉटिकल मध्ये सर्व ठिकाणी त्यांनी क्षेत्र त्यांनी दिवाण असताना कामं उभा केली. याचा आढावा घेत आहे आपल्या समोर आता मयूर मस्के. वेलकम मयूर. फर्स्ट थँक्स फॉर द पाटील सर बोलण्याची संधी निर्माण करून दिली. मी आज विश्वेश्वरय्या यांच्याबद्दल बोलणार आहे. या विश्वाचा पसारा अफाट आहे. ईश्वर त्याचा नियंता आहे. तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय्या यांच्यासारखे अभिनव अभियंते पाठवत असतो. विश्वेश्वरय्या हे एक अभियंता म्हणून प्रसिद्ध होतेच. त्यांच्याबरोबर ते एक उत्तम
प्रशासक होते. त्यांनी म्हैसूर संस्थानचे दिवाणपद अत्यंत उत्तमपणे सांभाळले. एका व्यक्तीचे सगळे आयुष्य ज्या कामात संपून जाईल अशी कामे त्यांनी त्या 5-5.5 वर्षात केली. ते उद्योगधंद्यांचे एक श्रेष्ठ जाणकार होते, किंबहुना स्वतःच उद्योजक होते. त्यामुळे भद्रावती स्टील हा कारखाना मोडीत काढावा आणि भंगारात विकून टाकावा असा सल्ला तज्ञ परदेशी सल्लागाराने दिल्यानंतर कारखान्यामधून सर्व अमेरिकन तंत्रज्ञांना काढून टाकून केवळ स्थानिक माणसांच्या सहकार्याने तेही फक्त 5.5 वर्षात सर्व तोटा भरून काढून त्यांनी कारखाना फायद्यात आणून दाखवला. सर्व प्रगतीचे मार्ग हे शिक्षणातून जातात. त्यामुळे प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे इथपासून ते कौशल्य विकासाचे तांत्रिक शिक्षण आणि महाविद्यालयीन उच्च शिक्षण यांवर त्यांनी भर दिला. मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा सुरू केला. घराबाहेर राहून शिक्षण घेता यावे यासाठी खास करून मुलींसाठी वसतिगृहे सुरू केली. शिक्षण हे स्थानिक भाषेतून आणि उच्च इंग्रजीतून हा विचार रुजविला. त्यासाठी अनेक उत्तमोत्तम ग्रंथांचे कानडीत भाषांतर करून घेतले. कन्नड साहित्य सभेची त्यांनी स्थापना केली. व्यापार, उद्योग, कारखानदारी, स्वयंरोजगार ह्यांमध्ये तरुणांना शिरता यावे यासाठी विचार देणारी इकॉनॉमिक परिषद स्थापन केली. मुळात ह्या सगळ्यांना लागतो तो पैसा उपलब्ध करून देऊ शकेल अशी बँक काढली. त्यातून शेतकऱ्यांनाही पीक कर्ज द्यायला सुरुवात केली. थोडक्यात सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचा आर्थिक स्तर सुधारणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून धोरण आखले. अशी धोरणे आखता यावीत व राबविता यावीत म्हणून दिवाणपदासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यातून उद्योगधंद्यांना उत्तेजन देणारे धोरण, त्या उद्योगांसाठी पैसा हवा म्हणून बँका, कामगार हवेत म्हणून कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम, कारखानदारी व्यवस्थापन उत्तम व्हावे म्हणून तंत्रज्ञ आणि उच्च शिक्षित मंडळी, कारखानदारीचा चांगला विकास व्हावा म्हणून उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सर्व काम करू शकण्याच्या वयात असणाऱ्या स्त्री पुरुषांच्या हातांना 12 महिने काम मिळाले पाहिजे, त्या कामांचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ह्यांवर त्यांनी भर दिला. 70 ते 75% लोक हे शेतीवर अवलंबून आणि शेती ही अनियमित पावसावर अवलंबून. हे चित्र बदलायला हवे. शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी व्हायला हवी. हे चित्र बदलायला हवे. शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी व्हायला हवी. जे शेतकरी शेतीवरच अवलंबून आहेत त्यांना 12माही सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून ब्लॉक पद्धत, शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून प्रक्रिया उद्योग, शेतीला पूरक अशा दूध, अंडी वगैरे रोख पैसे देणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन, शेतमाल व भाजीपाला विक्रीची सहकारावर आधारित योजना असे त्यांनी निर्माण केले. त्या योजनेचे नाव होते एक ना अनेक. त्यांचा उद्देश एकच होता, माझ्या देशाचा नागरिक सुखी व्हावा आणि तो सुखी होण्यासाठी त्याला त्याची जात, धर्म, लिंग, कुळ, शिक्षण वगैरे कोणत्याही गोष्टी आड येऊ नयेत. माझ्या पूर्वजांनी हे उत्तम केले. ते इतके मोठे होते. हा इतिहास आता विसरावा, वर्तमानात जगावे, स्वतःचे विश्व निर्माण करावे. त्यासाठी जगात जे जे काही उत्तम मिळेल ते घ्यावे. आपल्या परिस्थितीनुसार त्यात आपण बदल करावा. आपली माणसे तयार करावीत. त्या उद्योगांना भारतीय रूप द्यावे. ह्या उद्देशाने त्यांनी 11 पुस्तके लिहिली. रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया हा समग्र विकासाचा विचार आणि नेशन बिल्डिंग हा पंचवार्षिक योजना म्हणजेच लघुकालीन व दीर्घकालीन विकासाचा मार्ग त्यांनी 1920 साली देशासमोर मांडून ठेवला. त्यासाठी त्यांनी इतर छंद सोडले. आवडीनिवडी नव्हत्याच. माझ्या देशाचा विकास हा एकाच मार्गावर चालत राहिले. आपली बुद्धी, कष्टाळू वृत्ती, वेळेबाबतचा काटेकोरपणा, नेटनेटकेपणा, एकदा एखादा विचार पटला आणि त्यानुसार निर्णय घेतला की पुन्हा मागे वळून न पाहता त्याचा पाठपुरावा करून तो पूर्णत्वाला नेण्याचा निर्धार, हे सगळे दुर्मिळ गुण त्यांच्या व्यक्तित्वातच आश्रयाला आले. ते वाढले. उत्तुंग शिखरे असलेले हिमालयासारखे उंच व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्या समोर उभे राहिले. दुर्दैवाने त्यांचा हा पैलूचा फारसा परिचय भारतीयांना झाला नाही. मराठीत असे पुस्तकही नव्हते. विश्वेश्वरय्या यांच्या वर्किंग लाईफची सुरुवात झाली ती मुंबई PW मधील नाशिक विभागात. धुळे येथे असिस्टंट इंजिनियर म्हणून ते
रुजू झाली. त्याच वेळेत पंडित नेहरू त्यांना भेटले होते, त्यावेळेस म्हणाले की लोकनेत्याने लोकांपेक्षा फार पुढे जाऊन चालत नाही. जर मागे हात केला तर गर्दीतल्या एखाद्याला तो लागेल एवढेच अंतर असावे. त्यामुळे जिल्हा विकास, त्यातून राज्याचा विकास, त्यातून देशाचा विकास हा पुस्तकात उत्तम वाटणारा त्यांचा विचार देशातल्या जिल्ह्यांपर्यंत पोहोचला नाही. केवळ म्हैसूर मधल्या 2 जिल्ह्यांनीच त्यांना प्रतिसाद दिला. विश्वेश्वरय्या त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या 3-4 दशकातच विस्मृतीत गेले. त्यांची कार्य व त्यांनी उभे केलेले लोकोत्तम आणि उत्तुंग मानदंड तरी असे विस्मृतीत जाऊ नयेत, याची आपण काळजी घेतली पाहिजे. विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते. झिजलात तरी चालेल पण गंजू नका, हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला. वयाची 90 ओलांडली तरी ते तरुणांना लाजवतील एवढे उत्साही होते. 15 सप्टेंबर 1961 या दिवशी साऱ्या देशाने जन्मशताब्दी साजरी केली. पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्यांचा गौरव करताना म्हटले, ही इज अ इंजिनियर ऑफ इंटरजिटी कॅरेक्टर अँड ब्राऊड आउटर लुक. म्हणजेच ते निष्ठावान, चारित्र्य संपन्न व विशाल दृष्टिकोन असणारे अभियंता आहेत. शेवट एवढंच सांगेन, एक महान अभियंता, एक उत्तम प्रशासक, एक दूरदृष्टी असलेला उद्योगपती, त्यासाठी आवश्यक असलेले अर्थज्ञान, असलेली अर्थनीती, शिक्षण तज्ञ, क्रीडा व करमणुकीवर प्रेम करणारा, स्थानिक भाषेच्या समृद्धीसाठी झटणारा, शेतकऱ्यांचे व सामान्य माणसांचे जीवन प्रगतीपथावर जावे व त्याची उन्नती व्हावी यासाठी आयुष्यभर आपले श्रम पणाला लावणारा, पायाभूत सुविधा विकसित करणारा, देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणारा आणि ती सत्तेत कशी आणता येतील यांवर विचार करून 11 पुस्तके लिहिणारा, असे हे एकाच विश्वेश्वरय्या ह्या माणसाचे आहेत. आता हे विश्वेश्वरय्यांना कोणी काही दशकानंतर लोक विसरतील, पण आपण हे त्यांना विसरू जाऊ नये, आपल्या स्मरणातून जाऊ नये यासाठी आता आपण प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. थँक्यू. छान मयूर. आता आपला पहिला सेशन इथं संपत आलेला आहे. 1च मिनिट राहिलेला आहे, पहिला सेशन संपेल. सर्व विद्यार्थ्यांना आणि उपस्थित शिक्षकांना सूचना आहे की लगेच दिलेल्या दुसऱ्या लिंकवर लगेच क्लिक करून दुसऱ्या लिंकवर सर्वांनी जॉईन व्हावे. आता फक्त एक 10 मिनिटाचा आपला सेशन चालेल, तर सर्वांनी आता दुसऱ्या लिंकला तात्काळ जॉईन व्हावे. मी सुरू करतोय, आता ही लिंक संपेल.